बरोबर. आपण पुरंदर तालुक्यात आहोत. पुरंदर तालुका हा नेहमी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. इथे भयानक पाणी टंचाई असते. आणि सर आपण आलोय 100 किलोमीटर, म्हणजे आता तुम्ही बघताय जिथपर्यंत दिसतंय तिथं अजिबात हिरवं दिसत नाही, नुसत्या पांढऱ्या बिल्डिंग दिसतात. दादा तुम्ही गुरं चारतायत, गाई म्हशी आहे, खायला आहे का त्यांना? टँकर चालू आहे का? टँकर आहे बघा सर, अशी परिस्थिती भयानक. टँकर चालू आहे आपल्याकडे. टँकर ए टू झेड चालू आहे. पुरंदर किल्ला जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याच्या स्वराज्याचा म्हणजे एकदम गाभा असलेला हा भाग आहे. आणि तुम्ही फुटेजमध्ये जसं बघता की लांबपर्यंत आम्ही जिथे उभं आहोत तिथं तर नाही, पूर्ण लांबपर्यंत पाठी पुरंदर किल्ला, वजरगड किल्ला आहे. हा, आणि हे असे डोंगर रांगा पूर्ण जळलेल्या तुम्हाला दिसतील. काही माणसांनी जाळल्यात, म्हणजे काही डोंगर रांगा ह्या माणसांनी जाळल्यात, काही निसर्गाने जाळल्यात. आणि जी जाळणारी माणसं आहेत ना मित्रांनो, ती राजकीय आहेत. कारण त्यांना हे कळत नाही की जसं माणसाला चारा जगायला लागतं, बरोबर ना? म्हणजे मला सांगा बापू, आपल्याला जसं दोन्हीचं जेवण लागतं, जनावरांना चारा लागतो, हा डोंगर हे राजकारणी लोकांचंच काम आहे ना. मला सांगा, ज्याच्या घरी 2 गुरं येतं, 4 गुरं, तो जाळेल का? नाही ना, बरोबर. खाणारी जाय घालते. हा बरोबर. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. हा माळराने गेले 75 वर्ष, देशाला स्वतंत्र झाले 75 वर्ष. पुरंदर तालुक्याची आज परिस्थिती अशी आहे की इथे ना शेतीला पाणी आहे, ना प्यायला पाणी आहे. माणसांचं सोडून द्या, ही जी मुकी जनावर आहेत ना, त्यांना सुद्धा पाणी मिळणं मुश्किल आहे. तुम्हाला विश्वास बसतो, मी बारामती मतदारसंघात आहे आणि बारामती मतदारसंघात 75 वर्षानंतर प्यायला पाणी नाही. शेती सोडूनच द्या, प्यायला माणसाला जर चिमणी वरडली पाणी नाही, तर पाणी नाहीये. गावागावात टँकर चालू आहे. गावात टँकर चालू आहे सगळं. प्रत्येक गावात दारूचे टँकर येतात इलेक्शनला, पाण्याचे टँकर 75 वर्ष येत आहेत. काय करायला पाहिजे? तुम्ही जबाबदार कोणाला धरता याला? आमचे इथे सरपंच नाही, सरपंच नाही, पूर्ण तालुक्याचा आणि बारामती मतदारसंघाचा हा प्रश्न आहे. एकटा सरपंच त्याला एवढा जबाबदार राहणार नाही. हा, पण त्यांचं काम आहे की चारा छावणी उपलब्ध करणं. बरं, किती वर्ष छावणीत आम्ही राहायचं? किती छावणीत पुरंदरच्या लोकांना राहावं लागतंय, कारण ते दावणीला कोणाच तरी बांधले गेलेले. जर ह्या गाव पातळीच्या पुढाऱ्यांनी, नाही का, गावातल्या पुढाऱ्यांनी जर ह्या गुलामीच्या बेड्या ढकलून दिल्या, बेड्या तोडल्या, तरच इथल्या माणसांना मुक्तीचा मार्ग मिळणार आहे आणि ह्यातून दुष्काळातून बाहेर पडतात. मित्रांनो, पुरंदरवरचा हा दुष्काळाचा टॅग, दुष्काळाचा जो आपल्याकडे भांडारा आपल्या कपाळावर लावलाय या पुढारी लोकांनी, तो आपल्याला पुसायचा असेल मित्रांनो, तर आपल्याला नवीन माणसं, नवीन दृष्टिकोन आणि बदल अटळ. तुम्हाला काय वाटतं, नेहमी तेच लोकांनी उभं राहावं खासदारकीला, का नवीन माणसांनी उभं राहावं? तेच ना, नवीन माणसांनी. मोठ्यापणा त्यांना पाहिजे, सगळं त्यांना पाहिजे. गरीब मध्ये मरतात ना. तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारच्या माणसांनी उभं राहायला पाहिजे बारामतीचा विकास करायला? कारण हा तर विकास नाही, माळराने बघा, जनावराला चारायला हे नाही, दूरपर्यंत नुसतं भकास उदास सगळं बघा. काय वाटतं, कशा प्रकारचे नवीन कुणी उभं राहावं? नवीन आपले ह्या लोकांनी सहकार्य एकामेकाला करून, अर्ज करून काहीतरी तोडजोड केली पाहिजे, केलं पाहिजे. बाबा चित्रवांचा अवघडी, माणसांचं इथं पाणी नाही, लवणी नाही, असं काहीतरी हे गावानी करून विकास करून पुढं काहीतरी कळवलं पाहिजे. 4 लोकांनी मला अर्ज केला की पुढं सरकारला सांगाय की बाबा या असं आहे का नाही. तुम्ही जबाबदार कोणाला धरता याला की एवढ्या 50 वर्षात सुद्धा इथं टँकरने पाणी येतंय? लोकांना बाहेर आम्ही बोललो ना तर विश्वास बसत नाही की म्हणजे बारामती मतदारसंघात लोकांना प्यायला पाणी नाही. तुम्ही काहीतरी आरोप करताय, तुम्ही स्थानिक घेतले, तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. आम्ही आता कसं आहे, जे मुख्यमंत्री आहे त्यांना जाणार, सही करणार, असं सहकार्य बाबा करा, हे करा, ते ह्याच्याशिवाय इलाज नाही काही. मग आता किती दिवसातून टँकर येतो? ते 2 दिवस 4 दिवस सारखंच टँकर असतं आमच्याकडे. आस्करवाडी गाव आहे. रासकरवाडी तुमचं गाव? आस्करवाडी बेवरी आहे ना, बेवरी आस्करवाडी मिसळ प्रसिद्ध आहे तसं. बेवरीचं गाव आहे, पटवाडी, आस्करवाडी. म्हणजे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक भिवरीचेच का? बरोबर ना? हा, तर हे लक्षात घ्या की ब्रिटिशांविरुद्ध ज्यांनी लढा दिला आणि या भारतामध्ये पहिले फाशीवर गेलेले आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या गावातला हा व्हिडिओ आहे मित्रांनो, की ज्या माणसांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, स्वातंत्र्यासाठी फासावर गेला, त्याच्यानंतरही 75 वर्षांनी या पुरंदर तालुक्यातील माणसांना आजही फासावर जावं लागतंय. जनावरांना फास घ्यायची वेळ आलेली आहे. प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, ही भयानक परिस्थिती मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक तरुणाला आज उमाजी नाईक व्हावं लागेल, हातामध्ये शस्त्र घ्यावं लागेल आणि प्रस्थापितांविरुद्ध दंड ठोठावा लागेल. आणि ते शस्त्र म्हणजे तुम्हाला जो मतदानाचा अधिकार दिलेला ना, तो तुम्ही बजावला पाहिजे. तुम्ही कोणाला मतदान देत असता दरवर्षी? आम्ही तिथं दादा जाधवराव. पण आता दादा उभे नाही येत,
नाही तो ह्यो आपला काँग्रेस नाही का काय काय? त्याचं नाव काँग्रेस म्हणून कोण उभं आहे? त्यो रणजित शिवतारे. हा नाही त्यांना 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 चंदू सजा चंदू जगताप. हा. परत त्यो दुसरा ह्यो काय त्याचं नाव आहे ना, मतदारामध्ये एवढा गोंधळ आहे की कोण उभा राहिलाय लोकसभेला हे सुद्धा आता कळणं अवघड आहे. कारण कोणी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, लय अवघड आहे. अवघड काम झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, कुणी कुठल्या पक्षात जायचं, कुणी कुणाला मत द्यायचं हा पुढचा विषय राहील मित्रांनो. पण आज माणसानी जनावरं उपासमारीच्या वाटेवरती आहेत. पाण्या वाचून तडफडून जनावरं लय मरत अवघड काम आहेत. आहे. हा, आणि हे बदलण्यासाठी नवीन माणसं राजकारणात उतरली पाहिजेत. चित्रपटांचं बघा माणसांचं बघा हा. परत ते खायला बरोबर. आता दाणं नाही हा. घरी माणसांना खायला धान्य नाही, जनावरांना चारा एकाच नाही. सगळं आणायचं, हा. त्याला काय माणूस काय करणार? नाही. ही परिस्थिती बारामती मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील त्या भिवरी गावची आहे, जिथं आद्य क्रांतिकारक उमाजी नायकांनी सशस्त्र क्रांतीचा लढा याच पुरंदर किल्ल्याच्या साक्षीनं उभारला आणि ब्रिटिश शासनाला सळोकी पळो केलं. मला वाटतं तसंच आता निवडणुकीमध्ये आपण प्रस्थापित लोकांना सळोकी पळो केलं किल्ला पण पाहिजे. दाखवा, नाहीतर हा. काय म्हणतात दुसरीकडचं हा, ते फुटेज आहे. पुरंदर. हे बघा, हा पुरंदर किल्ला आहे, त्याच्या बाजूला वज्रगड किल्ला आहे. हा. ओके, आणि हे कानिफनाथ मंदिर आहे, हा काढणार बरोबर. हा काढणार हा, आणि हे संपूर्ण तुम्हाला जसं इथं माळरान दिसतंय असंच माळरान अख्खा पुरंदर तालुका आहे. दिसतं का या वावरात बोललं हे त्या वावरात बोललं हे कुठेच काही नाही काही सगळं नाही. उपळा हा. म्हणजे तुम्हाला मराठवाड्यापेक्षा जास्त भयान चित्र जर कुठं दिसेल तर तुम्हाला हे बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यामध्ये आता दिसेल. ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे ना हम्म. तेव्हा तिथं बाजारात काय जागा टँकरनी पाणी आणतात ती काहीतरी ज्याच्याकडे पैसे आहेत तो पाणी टँकरने आणतो. टँकरनी आणते गरीबा गुरुबानी काय करणार? म्हणजे शेतकऱ्याचं पावसाळ्यानंतर पीक नाही, हा. आणि जे काय आता शेतकरी थोडं मोठं पीक घेत होता तो सुद्धा आता नाही तर काय काय पाण्याच्या अभावी खायचं जळून चाललेला आहे. शेतकऱ्याचा म्हणजे पुरंदर तालुक्यात तुम्हाला लांबपर्यंत झाडं सोडूनच द्यावं. म्हणजे तुम्हाला वाटतं ना की संपूर्ण बारामती तालुका म्हणजे ऊसाची शेती आहे. अरे इथं बांबू सुद्धा उगवायला पाणी शिल्लक नाहीये. नाही. ही वस्तुस्थिती आहे. लय अवघड काम आहे.